येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला सगळ्यांनी आधी इथे प्रेझेंटी द्या, कोण कोण आले त्यांनी. तुम्ही फक्त पी पी म्हणा, लगेच मला समोर नाव दिसेल. फक्त पी म्हणा तुम्ही, लगेच नाव दिसेल मला समोर. तुमच्या समोर पहा ते प्रेझेंटीसाठी ऑप्शन आहे, चॅटिंगचा ऑप्शन आहे, त्यामध्ये पी म्हणा. आवाज येतोय ना? येस, ओके. विराज, फास्ट फास्ट लवकर द्या प्रेझेंटी. ओके, सार्थक, हर्ष. ओके, ठीक आहे, हरकत नाही. दत्ता भोसले, अरविंद चव्हाण, अच्छा, ओके, भोसले, ठीक आहे. संतोष, रुद्र, स्नेहा, राकेश, ठीक आहे, ठीक आहे. गुड गुड गुड, चालेल. आणि आता इथून पुढे जे जे येतील विद्यार्थी, त्यांनी पण त्यांना लक्षात येईलच पी पाहिल्याच्या नंतर प्रेझेंटी द्यायची आहे ते. चालेल बाळांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. मी तुम्हाला दिसतोय का? नाही दिसत आहे अजून. थांबा, दिसलोही पाहिजे ना, का कोपऱ्यात कुठेतरी मी असलो पाहिजे. येस, जस्ट अ मिनिट, मी स्क्रीन शेअर करायला घेतो आता. ओके, डन. तर स्टुडंट्स, स्टार्ट करूयात आपण आजच्या लेक्चरला. आजचं जे लेक्चर आहे, या लेक्चरचं नाव आहे युरोपीय प्रबोधन. सुरुवात करतोय मी. हे पहा, तो फोटो तुम्ही समोर पाहताय, हा फोटो किंवा हे चित्र, हा फोटो आहे जगातील एक खूप मोठा जुन्या काळातील विचारवंत, आणि यांचं नाव होतं एरिस्टॉटल. विषय लक्षात घ्या, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी काही वर्ष, काही दशक या व्यक्तीचं अस्तित्व होतं, आणि खूप मोठा ग्रीक विचारवंत होता. हा जो एरिस्टॉटल नावाचा विचारवंत आहे, म्हणजे सॉक्रेटिस, प्लुटो असे जे विचारवंत आहेत, हे सगळे एकमेकांच्या गुरु शिष्यांच्या रांगेमध्ये येतात. तर हे जे व्यक्तिमत्व आहे, हे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट समजते, आणि ती ही की त्यांनी खूप मोठं निरीक्षण केलं जगाचं, आकाशाचं, पृथ्वीचं, आणि वेगवेगळे नियम त्यांनी लिहून काढले. मग पृथ्वीचा आकार कसा आहे याच्यावरती त्यांनी विचार सुरू केला. त्यावेळी त्यांनी अशी कल्पना मांडली की जेव्हा आपण पाणी ओततो, पाणी टाकतो, तेव्हा ते कुठे जातं रे? चढाच्या दिशेला जातं की उताराच्या दिशेला जातं? अर्थातच उताराच्या दिशेने. मग जगातलं सगळं पाणी जर का उताराच्या दिशेने निघालं, तर एक खूप मोठा समुद्र आहे, खूप मोठा खड्डा आहे पृथ्वीवरती, आणि या खड्ड्यामध्ये सगळं पाणी साठतंय. त्यामुळे पृथ्वी जी आहे ती अशा प्रकारे चपट्या आकाराची आहे, एखाद्या बशीसारखी आहे, की जिच्या मध्ये खूप मोठा खड्डा आहे आणि आजूबाजूला जमीन आहे, अशी त्यांची संकल्पना होती. आता इथे त्यांनी जे चित्र मी तुम्हाला दाखवलंय, ते फ्लॅट मध्ये दाखवलेलं आहे, चपटी पृथ्वी दाखवलेली आहे, पण थोडासा वेगळा आकार पण इथे दाखवलेला आहे. कारण एक्झॅक्टली जसं अरिस्टॉटलला म्हणायचं होतं, तशी प्रतिमा काही मला गुगलला सापडली नाही, त्यामुळे ही मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. म्हणजे त्यांचा विचार असा होता की पृथ्वीचा आकार बशीसारखा आहे, या बशीच्या सगळ्या बाजूंनी जमीन आहे, आणि याच्या मध्ये खड्डा आहे, आणि त्या खड्ड्यामध्ये सगळं पाणी जातंय. म्हणजे सगळा जो समुद्र आहे तो सगळा मध्ये आहे. आणि त्यांचं म्हणणं काही खोटं नव्हतं कुठल्या अर्थाने, ते पहा. बघा मी काय सांगतोय. कारण लक्षात घ्या, आता हे जर का आपण खंड पाहिले, तर हा आहे उत्तर अमेरिका खंड, हा आहे दक्षिण अमेरिका खंड. या दोन्ही खंडांचा शोध तेव्हा लागलेला नव्हता. त्यावेळी माहिती आहे बा, इथे भारत देश दिसतोय तुम्हाला, त्यावेळी फक्त आशिया खंड
हा युरोप खंड आणि आफ्रिका खंड एवढंच माहिती होतं. म्हणजेच माणूस असा गोल जमिनीवर फिरू शकत होता. आणि त्यामुळे त्याची असा विचार झाला की बशीच्या गोल बाजूने वर्तुळाकार अशी जमीन आहे आणि मध्ये खड्डा आहे हा जो समज होता, त्याच्याऐवजी वास्तवात आपण हे पाहतोय की याच्या मध्ये खड्डा नसून याच्या आजूबाजूला तुम्हाला इकडे सगळीकडे समुद्राचं पाणी जाताना दिसतंय. लक्षात घ्या, मी अरिस्टॉटलचा कुठल्या काळातला विचार मांडतोय, ज्या काळामध्ये सायन्सचा एस, औद्योगिक क्रांतीचा अ अस्तित्वात नव्हता. फक्त डोळ्यांच्या निरीक्षणाच्या आधारावरती अख्ख्या पृथ्वीचा आकार काय असला पाहिजे याच्यावर जर का तो माणूस विचार करत असेल तर तो सामान्य व्यक्तिमत्व नाही, हे लक्षात घ्या. त्याने एवढीच संकल्पना मांडली असं नाही, त्याने अजूनही काही संकल्पना मांडली. काय ती तुम्हाला मी सांगतो बघा. आता आपण थोडस बाजूला येऊयात. येस, पेंट पेंट तर इथे बघा, मी तुम्हाला काही काढून दाखवणार आहे आकृती. हे बघा, अरिस्टॉटलचं असं म्हणणं आलं की पृथ्वीचा आकार जो आहे तो एखाद्या बशी सारखा चपटा आहे. याच्या सर्व बाजूंनी जमीन आहे. म्हणजे ज्याला आपण आज आशिया खंड, युरोप खंड आणि आफ्रिका खंड म्हणतो, ते साधारणतः एकमेकांना चिकटून येत ना, तसे. आणि याच्या पाणी जे आहे ते सगळं याच्या मध्ये आहे. जगातले जे सगळे महासागर आहेत ते याच्या मध्ये आहेत, असा याचा समज होता. आता लक्षात घ्या, याच्या पुढे त्याचं म्हणणं काय होतं, तर ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू आहे. विश्वाचा केंद्रबिंदू पृथ्वी आहे. कसं आहे, आपण जिथे आहे ती गोष्ट भारीतली महान आहे हे सांगितलं पाहिजे ना, तो अभिमानाचा विषय आहे. मग अरिस्टॉटलच्या बाबतीत नेमकी गंमत अशी घडतीये की तो जे सांगतोय ते नेमकं खोटं ठरतंय. पण हरकत नाही, तो काहीतरी विचार तरी करतोय, काहीतरी मांडतोय तरी ना तो. तर त्याने पुढची संकल्पना अशी मांडली आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. या पृथ्वीच्या भोवती अनेक सर्कल्स आहेत, अनेक वर्तुळ आहेत. आणि त्यातलं जे हे पहिलं वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये आपल्याला काय दिसतं, तर या वर्तुळामध्ये सूर्य आणि चंद्र हे दोघही पृथ्वीची परिक्रमा करत आहेत, दोघही पृथ्वीला परिभ्रमण करत आहेत, पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत, सूर्य आणि चंद्र. आणि अशा प्रकारची अनेक वर्तुळ, म्हणजे जर आपण वर्तुळांचा विचार केला तर हे झालं पहिलं वर्तुळ. त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की पुढे त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की हे फक्त एकच वर्तुळ झालं. अशा प्रकारची हे समजा असेल दुसरं वर्तुळ.
हे दुसरं वर्तुळ. या वर्तुळामध्ये सगळे ग्रह बुध, शुक्र, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून सगळे ग्रह, हे ग्रह या कक्षेमधून पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत आहेत. त्यानंतर पुढचा एक त्याने घेतला हा समजा हे तिसरा, हा समजा असेल पुढचा तिसरा ग्रह, काय तिसरा वर्तुळ. मग या वर्तुळामध्ये जगातले अनेक ग्रह तारे, अशा पद्धतीने विचार करता करता त्याने अशी संकल्पना मांडली की या जगामध्ये अशा प्रकारची एकूण, विश्वामध्ये अशा प्रकारची एकूण 45 वर्तुळ आहेत आणि या सगळ्या वर्तुळांमध्ये पृथ्वीच्या भोवती सगळं विश्व फिरतय आणि या 45 वर्तुळांच्या बाहेर एका बाजूला आहे स्वर्ग आणि दुसऱ्या बाजूला आहे नरक. हे त्यांनी मांडलेली संकल्पना. बघा पुढे काय सांगतोय बघा. आता एवढी मोठी ही जी संकल्पना त्याने मांडलीये, ही संकल्पना खरी आहे का? तर नाही. पण हे लक्षात घ्या, हे लगेच सिद्ध होत नाहीये. हे सिद्ध व्हायला खूप मोठा काळ आहे आणि त्याच्यासाठी आपण वळूयात पुढच्या भागाकडे. झालं काय, अरिस्टॉटलने एवढी मोठी गोष्ट मांडली आणि अरिस्टॉटलला खूप मोठा विचारवंत होता. पण त्याचं म्हणणं चुकीचं आहे, खोटं आहे किंवा त्या दुरुस्ती केली पाहिजे असा कोणताही विचार त्या काळामध्ये आला नाही. पण अरिस्टॉटल सारख्या विचारवंताच्या समोर उभं राहायचं म्हणजेच जगातल्या सर्वात मोठ्या विचारवंताच्या समोर उभं राहायचंय. तेव्हा अशी कुठली गोष्ट तेव्हा घडली नाही. आणि मग त्याच्या निधनाच्या नंतर, त्याच्या मृत्यूच्या नंतर येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. अर्थात इसवी सनाची सुरुवात झाली. येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून इसवी सनाची सुरुवात झाली. म्हणजे आता आजची तारीख काय आहे, तर आजची तारीख आहे 1 ऑगस्ट 2023. आपल्या भारतामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट, आपल्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेचे संस्थापक आणि भारतीय संतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि एक जबरदस्त अशा पद्धतीचे शाहीर ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल ती गाजवली किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने त्यांनी त्या काळामध्ये लेखन वगैरे केलेलं आहे, अशा पद्धतीचे अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आणि गंमत अशी 1920 साली एकाची पुण्यतिथी एकाची जयंती हे एकाच दिवशी घडलं. आता आपण बोलतोय ते या गोष्टीकडे. ती जी गोष्ट आहे 1 ऑगस्ट, हा ज्यावरून मी सांगतो 1 ऑगस्ट 1920 चा त्यांचा जन्म आणि निधन हे दोन्ही. तर आज आहे 1 ऑगस्ट 2023. आता या दिवसाचा अर्थ काय, तर जे समोर तुम्हाला व्यक्तिमत्व दिसत आहे ते व्यक्तिमत्व म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माला 2023 वर्ष संपून 8 महिने संपून 1 दिवस पूर्ण झालेला आहे, असा आजच्या दिवसाचा अर्थ होतो. तर येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. येशू ख्रिस्तांनी जगामध्ये जबरदस्त अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचा त्रास सहन करत अहिंसेचा उपदेश केला. येशू ख्रिस्तांचा हा जो उपदेश होता, आता लक्षात घ्या, जोपर्यंत संत माणसं जन्माला येतात किंवा ते वावरत असतात तोपर्यंत लोक त्यांना त्रास देतात. आपल्याकडे तसंच होतं ना. संत ज्ञानेश्वर घ्या, संत तुकाराम महाराज घ्या, जिवंत आहे तोपर्यंत त्रास द्यायचा, छळ छळायचा आणि नंतर ते निधन पावले की म्हणायचं काही त्रास सहन केला त्या लोकांनी. फार अगदी संत तुकाराम महाराजांना त्यांची गाथा समुद्र काय ते इंद्रायणी नदीमध्ये बुडवायला लावली. संत ज्ञानेश्वरांना तर समाधी घ्यावी लागली. भिक्षामदेही करत निघाले तर कुणी भिक्षा वाढत नव्हतं, अशा पद्धतीची स्थिती होती. पण इथे युरोपमध्ये तसं होतं का? होय, युरोपमध्ये तसंच होतं. येशू ख्रिस्त ज्यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला, जगातील खूप मोठा अहिंसेचा प्रणेता म्हणून ज्या माणसाला पाहिलं, तर ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं
जातं. पुढे त्यांना देवत्वाचं स्थान प्राप्त झालं. अर्थात देवाचे प्रेषित म्हणून देवाचा उपदेश घेऊन आलेले म्हणून त्यांना मोठं स्थान प्राप्त झालं. असे हे येशू ख्रिस्त जेव्हा हयात होते, जिवंत होते, या जगामध्ये वावरत होते, तेव्हा लोकांनी इतका त्रास दिला, किती त्रास द्यावा. येशू ख्रिस्तांना एक लाकडाचा क्रॉस तयार करण्यात आला. उभा त्यांच्या उंची एवढा, आडवा असा, हात लांबल्यावर जेवढे लांब जातील तेवढा असा तो त्यांच्या खांद्यावर ठेवला गेला. त्यांना सगळीकडे फिरवलं गेलं राज्यामध्ये. त्या क्रॉसला त्यांचे हात दोन्ही बाजूंना बांधले गेले, पाय बांधले गेले, त्यांना वर उचललं गेलं. त्यांच्या हातामध्ये इथे तळहातामध्ये खिळा ठेवला, हातोड्याने ठोकला. दुसऱ्या हाताला इथे खिळा ठेवला, तो हातोड्याने ठोकला. पायाला खिळे ठोकले आणि शेवटी इथे कपाळामध्ये खिळा ठोकून त्यांना ठार मारलं गेलं. पण या माणसाने जगाचं कल्याण व्हावं, अहिंसेचा संदेश देणं, या बाबतीमध्ये तरी सुद्धा त्यांनी माघार घेतली नाही. पुढे त्यांना देवत्वाचं स्थान प्राप्त झालं. संतांचं होतच, असंच होतं संतांचं. आणि मग त्यांनी जो काही उपदेश दिलेला होता तो त्यांच्या शिष्यांनी, त्यांच्या अनुयायांनी लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि अर्थातच अनुयायी म्हटल्यावर थोडाफार बदल होतो, जाणीवपूर्वक होतो असं नाही म्हणते मी, पण स्वतःच्या विचारांचं थोडंसं प्रतिबिंब त्यामध्ये उमटतं. स्वतःचा अभ्यास तोही त्याच्यामध्ये उमटतो. आणि झालं असं की हा सगळा संदेश लिहून ठेवत असताना त्यामधून एक जबरदस्त अशा पद्धतीचा धर्मग्रंथ भविष्यातला जो होता तो उदयास आला. त्याचं नाव आहे बायबल. येशू ख्रिस्तांचे संदेश. आणि त्याशिवाय त्यानंतर अरिस्टॉटल जो थोड्याच काळापूर्वी होऊन गेलेला आहे, युरोपातील सर्वात मोठा विचारवंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याच्या विचारांचा प्रभाव या बायबलवर आला. आणि पृथ्वी ही बशी सारखी आहे अशा प्रकारचं साधारणतः वर्णन आपल्याला इथून सापडेल. अशा प्रकारची रचना यामध्ये झाली. आता बायबल तर पुढे धर्मग्रंथ झाला. आणि धर्माच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की धर्म ही अफूची गोळी आहे. धर्म म्हणजे एकदा ती गोळी डोक्यामध्ये शिरली की संपला विषय, नंतर दुसरं काही दिसू शकत नाही. तर खरं खोटं बरं वाईट काहीच दिसू शकत नाही. मग धर्माच्या नावावर माणसं जीव घ्यायला, जीव द्यायला, पृथ्वीचा विध्वंस करायला तयार होते. कुठलाही धर्म घ्या, सगळ्या धर्मांमध्ये ही विकृती आहे म्हणजे आहे. सगळ्या धर्मांमध्ये, काही धर्मात थोड्या प्रमाणात आहे, काही धर्मात मोठ्या प्रमाणात आहे, पण सगळ्या धर्मांमध्ये आहे. आता धर्मग्रंथामध्ये लिहिलं गेलं पृथ्वी चपटी आहे. अरिस्टॉटलने सांगितलं पृथ्वी चपटी आहे. मग कोणा सामान्य माणसाची टाप होईल, तेवढी धमक होईल एक खोटं आहे सांगायची. या गोष्टीला तब्बल 1000 नाही 1300-1400 वर्ष उलटली. आणि मग या भूतलावर जन्माला आला कोपर्निकस. कोपर्निकसने काय केलं? कोपर्निकसने आकाशाचं निरीक्षण केलं आणि त्यांनी विचार केला की जे काही मला आकाशाचं निरीक्षण करताना दिसतंय तर इथं वर असणारं सगळंच गोलाकार असेल, तरी पृथ्वी बशीच्या आकाराची कशी असेल? सगळं जर मला गोलाकार दिसतंय तरी पृथ्वी चपटी कशी असेल?
आणि त्यांनी जे काही निरीक्षण केलं त्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी काही लिहून ठेवायला सुरुवात केली आणि त्याने जे लिहिलं ते संशोधन केलं ते साधारणतः वयाच्या 35व्या वर्षाच्या आसपास त्यांनी केलं. आणि मग त्याला लक्षात आलं की जर हे संशोधन आज मी जगापुढे मांडलं तर लोक आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे वेड्यात काढतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेड्याची जे जे करतात म्हणजे घराच्या बाहेर काढणं, दगड मारणं, हाकलून देणं गावातून, सगळे प्रकार करतील. कोपर्निकस घाबरला. घाबरला आपण दोन अर्थाने म्हणू शकतो. एका या अर्थाने की कोपर्निकसला स्वतः बाबतीतही भीती वाटली असावी आणि दुसऱ्या अर्थाने जर माझ्यामध्ये ही बुद्धिमत्ता आहे की मी वयाच्या 35व्या वर्षी हे संशोधन करू शकतो तर माझ्या संपूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये मी आणखी काहीतरी संशोधन चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आजच लोकांनी मला धरलं आणि सुळावर चढवलं तर काय, म्हणून कदाचित त्याने माघार घेतली असावी. त्याने आपलं संशोधन बंद एका पेटीमध्ये ठेवून दिलं. नंतर पुढचा काळ तो जगत राहिला आणि नंतर साधारणतः 25 वर्षांनी म्हणजे वयाच्या त्याच्या 70च्या आसपास त्याला असं लक्षात आलं की आता काही आपलं फाळकर आयुष्य शिल्लक नाही आणि त्यावेळी त्याने आपले संशोधन बाहेर काढलं आणि लोकांना सांगायला सुरुवात केली पृथ्वी बशीच्या आकाराची नसून पृथ्वी गोलाकार आहे. पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू नाही. अशा पद्धतीने त्याने काही संशोधन मांडायला सुरुवात केली. आता त्याचं सगळं संशोधन मी तुम्हाला सांगत नाहीये कारण त्याच्या संशोधनामध्ये काही चांगल्या बाबी आहेत आणि काही त्याच्याही पुढे दुरुस्त झालेल्या बाबी आहेत. पण ज्यावेळी हा मुद्दा त्याने मांडला तेव्हा लोकांनी त्याला वेड्यात काढायला सुरुवात केली आणि कोपर्निकसला असं म्हटलं, कोपर्निकसला त्याने जे काही मुद्दा मांडायला सुरुवात केली त्याच्या बाबतीत त्याला असं म्हटलं की तू हे जे काही म्हणतोयस की पृथ्वी जी आहे ती गोलाकार आहे म्हणजे वर्तुळाकार आहे आणि पृथ्वी हा सूर्यमाल विश्वाचा केंद्रबिंदू नाही. इतकंच काय तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते. काही काय सांगतोस? आम्ही रोज सकाळी बघतो सूर्य इकडून उगवतो आणि इकडं मावळतो. सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय आम्ही रोज आमच्या डोळ्यांनी पाहतोय. तू काय सांगतोयस पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून? हे चुकीचं आहे, हे खोटं आहे. कोपर्निकस तू खोटं बोलतोयस. आणि अशा पद्धतीने कोपर्निकसवर टीका करायला सुरुवात करण्यात आली. पण कोपर्निकसने माघार घेतली नाही आणि त्यामुळे हा पुढचा फोटो आलेला आहे त्याच्या आधी एक महत्वाची कथा सांगायची आहे तुम्हाला. त्यामुळे कोपर्निकसला राजाच्या समोर उभं करण्यात आलं आणि त्या राज दरबारामध्ये कोपर्निकसला प्रश्न विचारला गेला जर जर तुझ्या म्हणण्यानुसार ती पृथ्वी बशीच्या आकाराची नसून वर्तुळाकार आहे तर मला एका गोष्टीचं उत्तर दे, अरिस्टॉटल सारखा महान विचारवंत खोटं बोलतोय असं तुझं म्हणणं आहे का? बायबल सारखा धर्मग्रंथ ज्याच्यामध्ये खोटं लिहिलेले असं तुझं म्हणणं आहे का? आणि या जगामध्ये अस्तित्वात असणारे सर्व लोक खोटं बोलतायत असं तुझं म्हणणं आहे का? आणि या जगासमोर या धर्मग्रंथासमोर या अरिस्टॉटल सारख्या विचारवंतासमोर फक्त तू एकटाच खरा आहेस असं तुझं म्हणणं आहे का? कोपर्निकसने उत्तर दिलं होय, सध्या तरी मला तसंच दिसतंय. सध्या तरी मला हेच दिसतंय की अरिस्टॉटल खोटं बोलतोय. बायबलमध्ये सुधारण्याची गरज आहे, अरिस्टॉटलच्या विचारांमध्ये सुधारण्याची गरज आहे आणि जगाला सुद्धा खोटा भ्रम झालेला आहे. सध्या तरी या जगामध्ये मी एकटाच खरं बोलतोय. राजा चिडला
राजाने सांगितलं, ठीक आहे, जर तुझं असंच म्हणणं असेल तर एक गोष्ट तुला करावी लागेल, तुझ्या म्हणण्यासाठी तुझा जीव द्यावा लागेल. एक विषाचा प्याला त्याच्या समोर ठेवण्यात आला आणि सांगितलं, या प्याल्यामध्ये विष आहे, एक तर तुझं म्हणणं मागे घे आणि स्वतःचा जीव वाचव, नाहीतर हा विषयाचा प्याला घे आणि स्वतःचं म्हणणं साध्य आहे, खरं आहे हे या जगाला सांग. हे जग तुझं नाव अजरामर करून टाकेल, कारण तू स्वतःच्या म्हणण्यासाठी जीव देतोयस. अरिस्टॉटलने तो विषयाचा प्याला घेतला आणि तो पिला. तडफडत तडफडत त्या राज दरबारात कोपर्निकसने तो विषयाचा प्याला घेतला आणि तो पिला. तडफडत तडफडत त्या राज दरबारामध्ये कोपर्निकस मरण पावला. कोपर्निकसचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी त्याच ठिकाणी त्या दरबारामध्ये त्याचा एक शिष्य होता, गॅलिलिओ गॅलिली. हा जो गॅलिलिओ होता त्याने विचार केला, काय बरं माझ्या गुरुमध्ये अशी कुठल्या पद्धतीची अशी शक्ती असेल, असं काय सामर्थ्य असेल त्या गुरुमध्ये की त्याने आपल्या म्हणण्यासाठी जीव दिला. लोकांचं जाऊ द्या, सोडून द्या लोकांचं, किमान आपले गुरु काय म्हणत होते ते तपासून तर पाहूयात. ते खरंय का खोटं हे तरी पाहूयात. आणि म्हणून गॅलिलिओ विचार करायला त्याने सुरुवात केली की आकाशाचं निरीक्षण आपल्याला करायला. आणि त्याने निरीक्षण करायला सुरुवात केली, पण हे निरीक्षण करत असताना अनेक मोठ्या अडचणी जशा अरिस्टॉटलला होत्या, कोपर्निकसला होत्या, तशाच पद्धतीने गॅलिलिओच्या समोर होत्या. कारण त्यांना फक्त डोळ्याने निरीक्षण करायचं होतं. पण त्याच काळात एक दुसरी गोष्ट घडली. झालं काय बघा. तर मग मी तुम्हाला पेनच्या माध्यमातून दाखवतो. इथे खालच्या बाजूला आपण आकृती काढूया. ठीक आहे. झालं काय, त्या काळामध्ये चष्मा नवीनच शोध लागला होता, चष्म्याचा. म्हणजे मुळात काचेच्या शोधापासून आपण विचार करायचं झाला तर ठीक आहे, तेवढा आपल्याकडे वेळ नाही सध्या, आपण चष्म्याकडे येऊ. चष्म्याचा नवीनच शोध लागला होता. आणि हा जो या काळातला चष्मा होता तो कसा होता, तर एक असा गोल होता, त्याच्या शेजारी एक दुसरा गोल होता, साधारणतः त्याच आकाराचा. त्याच्या मध्ये एक दांडा होता आणि बाजूला अशा पद्धतीचा एक दांडा होता. हा जो चष्मा आहे, हा चष्मा अशा पद्धतीने डोळ्यांना धरायचा आणि वाचन करायचं किंवा कुठे पाहायचं ही गोष्ट केली जायची. झालं असं की हा जो चष्मा आहे हा तयार करता करता एका व्यक्तीने असं पाहिलं, तो चष्मा तयार करण्याची, चष्मा दुरुस्त करणारा जो तो माणूस होता, त्याने असं पाहिलं की त्याने एका काचेसमोर, चष्म्याच्या एका काचेसमोर त्याने दुसरी काच ठेवली आणि त्याला असं लक्षात आलं की समोर त्याला जी वस्तू दिसत होती ती वस्तू एकदम जवळ आली. तो घाबरला. मुळात चष्म्यामध्ये हा थोडाफार गुणधर्म होता की थोडासा फरक पडत होता, पण जेव्हा त्या दोन काचा एकमेकांच्या समोर आल्या, सरकन पुढची वस्तू जवळ आली. समोरचं दुकान त्याला समोर जवळ दिसायला लागलं. तो घाबरला, म्हणाला नाही, हे काहीतरी वेगळं आहे. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, चला याचा खेळणं तयार करूया.
आणि मग त्याने दोन भिंग दोन बाजूला जोडली आणि ती जी दोन भिंग जोडली त्यांना त्याने एका काठीने एक दोन बाजूला त्याने एक हे केला, म्हणजे एक वर्तुळाकार अशा पद्धतीचा, जसं पुठ्ठ्याच असतो ना गोल वर्तुळ असतं दंडगोल, किंवा एखादी फांदी कोरणं असा प्रकार त्याने केला आणि दोन्ही बाजूला अशा दोन भिंगती लावली आणि मग त्या लक्षात आलं लांबची गोष्ट जवळ दिसते आणि त्याने बाजारात जाऊन ओरडून सांगायला सुरुवात केली, चला लांबची वस्तू जवळ पहा, लांबची वस्तू जवळ पहा, लांबचा माणूस जवळ पहा, लांबचा माणूस जवळ पहा. आणि त्याने खेळणं म्हणून विकायला सुरुवात केली. लहान मुलांची गर्दी जमली. याच बाजारामध्ये, या जत्रेमध्ये गॅलिलिओ फिरत होता आणि मग गॅलिलिओला असं लक्षात आलं काहीतरी वेगळी गोष्ट आपल्या समोर येते आणि त्याने तिची लांबची वस्तू जवळ दिसत होती ती वस्तू हातात घेतली. त्याला लक्षात आलं जर का लांबची वस्तू जवळ दिसत असेल थोड्याशा आकाराने, तर जर मी काच मोठी केली आणि या दुर्बिणीचा जर का मी आकार मोठा केला तर मी त्या आकाशातली वस्तू सुद्धा पाहू शकतो का? आणि या विचारातून गॅलिलिओने उभी केली प्रचंड मोठी दुर्बीण. मोठच्या मोठं झाड, सरळच्या सरळ लाकूड, झाड कापलं, आतून पोकळ केलं, एका बाजूला इकडून एक भिंग लावलं, तिकडून एक भिंग लावलं आणि रात्रीच्या वेळी ते भिंग असं ते उचलायचा वर आणि आकाशाचं निरीक्षण करायचा. आणि मग गॅलिलिओ लक्षात आलं नाही, अरिस्टॉटल जे म्हणत होता तेव्हा दुर्बीण नव्हती. अरिस्टॉटलने विचारांनी मुद्दा मांडलाय. येशू ख्रिस्तांच्या ज्या शिष्यांनी बायबलच्या निर्मितीच्या काळामध्ये आपलं योगदान दिलं त्या काळी दुर्बीण नव्हती. त्यांनी त्यावेळच्या ज्ञानावर आधारित मुद्दा मांडलेला आहे. आपले जे गुरु सांगत होते कोपर्निकस ते खरंय. पृथ्वी बशीच्या आकाराची नाही, पृथ्वी वर्तुळाकार आहे. सूर्य आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत नाहीत, फक्त चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. कुठलाही ग्रह पृथ्वीभोवती फिरत नाहीये, सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतायत. आणि पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाहीये, अनंत अगाध असं आकाश आहे. पण गॅलिलिओ जो होता तो धाडसी होता. ज्या पद्धतीने कोपर्निकसला एक भीती होती तशी भीती त्या गॅलिलिओला नव्हती. गॅलिलिओने आपलं म्हणणं ठामपणे मांडायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी गॅलिलिओला त्याचा मित्र असणाऱ्या राजाकडून सुद्धा त्रास सहन करावा लागला. अक्षरशः अंगावरची वस्त्र उतरवून तापत्या भट्टीच्या बाजूला वरती चाकदंडाने बांधून त्याला शरीराला दाह होईल चटके बसतील इतका त्रास गॅलिलिओने सहन केला, पण गॅलिलिओने माघार घेतली नाही. ही कथा पूर्ण करता येत नाही कारण की आपल्याकडे वेळ संपत आलेला आहे. गॅलिलिओचं म्हणणं, गॅलिलिओ मरण पावला तरी ते खोटं होतं असंच म्हणणं जगाचं राहिलं. पुढे त्याच काळामध्ये हे जे तुम्हाला सांगतो मी गॅलिलिओ किंवा कोपर्निकस, या काळामध्ये यांनी प्रचलित विचारसरणी आणि धार्मिक विचारसरणी याच्या पुढे जाऊन विचारांना सुरुवात केली आणि म्हणून आपण या काळाला प्रबोधन युग या नावाने ओळखतो. युरोपातील प्रबोधन जे मी टायटल दिलंय ना ते फक्त प्रस्तावना आहे या धड्याची, धडा क्रमांक 2 ची प्रस्तावना. हे पहा गॅलिलिओ त्याचा मुद्दा मांडतोय. धर्मग्रंथ पुढे आहे आणि धार्मिक विचार मांडणारे पोप, धर्मगुरु, जगातील सर्वात मोठे धर्मगुरु जे असायचे ते त्याला विरोध करतायत.
आणि गोष्ट लक्षात घ्या, गॅलिलिओचं जे म्हणणं होतं त्याच्यावरती ज्या पोपच्या दरबारामध्ये खटला दाखल करण्यात आला, त्याला दोषी ठरवण्यात आलं, ते जवळपास 400 वर्ष दोषी ठरवण्यात आलं होतं. आणि 20व्या शतकाच्या अखेरीस गॅलिलिओला निर्दोष सोडण्यात आलं आणि सांगण्यात आलं की गॅलिलिओ म्हणत होता ते खरं आहे, पृथ्वी गोलाकार आहे. पण कोपर्निकस, त्याच्यानंतर निर्माण झालेला हा गॅलिलिओच्या नंतरचा काळ होता तो म्हणजेच आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटनच्या नंतरचा काळ होता तो म्हणजेच डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन. डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या नंतरचा काळ म्हणजेच स्टीफन हॉकिन्स. आणि त्यानंतर आजचा काळ आता चालू आहे, ज्यामधला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, सांगा ती कोणती व्यक्ती आहे जी व्यक्ती सध्या मंगळ ग्रहावर राज्य करण्याचं किंवा मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्याचा विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे. असं कोण आहे ज्यांचा हा काळ आहे? येस, उत्तर द्या. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव आहे. एक्झॅक्टली, बरोबर संदेश, इलॉन मस्क. कोपर्निकसने जी प्रबोधनाची सुरुवात केली ती आज कुठपर्यंत येऊन पोहोचली ते पहा. कोपर्निकस, गॅलिलिओ, आयझॅक न्यूटन, डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिन्स आणि त्यानंतर आज इलॉन मस्कचा काळ चाललेला आहे. तर हा प्रबोधनाच्या काळाची ही सुरुवात होती, ही प्रबोधनाची, युरोपातील प्रबोधनाची नांदी होती. आणि या गोष्टीचा कोपर्निकसचा आणि गॅलिलिओचा नेमका काय परिणाम युरोपवर झाला, तो भाग आपण पाहणार आहे आपल्या पुढच्या तासिकेमध्ये. आता आपण इथे थांबूयात. धन्यवाद.